मित्रो, माझ्या जीवन प्रवासामध्ये आलेल्या अडीअडचणी, सुखदुःख आणि यशापयशाचे चढउतार ओलांडल्यानंतर जीवनाच्या उत्तरार्धात मी समाधानी आहे. प्लेटोचे बोल, आनंद आणि आनंद हेच जीवनाचे सार. जीवनाच्या प्रवासानंतर महत्वाकांक्षा ध्येयपूर्तीसाठी चालना देते, निर्णय बदलण्याची ताकद देते, जीवनशैलीत परिवर्तन करते आणि यशस्वी जीवनाची दिशा दाखवते. माझ्या जीवन प्रवासातील काही पाऊल खुणा माझ्या या संभाषणातून आपल्या समोर स्पष्ट करू इच्छितो. तरुण मित्रांना, माझा जीवन प्रवास त्यांचे जीवन यशस्वी करण्यासाठी कदाचित हातभार लावू शकेल. ध्येयप्राप्ती सफल करण्यासाठी प्रयत्न करीत असताना निरनिराळे प्रयोग करावे लागतात. या प्रयोगातून संधी उपलब्ध होते आणि समोर आव्हाने उभी राहतात. आव्हानाचा यशस्वीपणे मुकाबला केल्यामुळे जीवन प्रकाश झोतात येते. ज्वलंत इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा यांचा मेळ घालणे मला आवश्यक वाटते. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, प्रामाणिकपणा ही मानवास मिळालेली एक मौल्यवान देणगी आहे. विकल्या जाणाऱ्या लोकांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करता येत नाही. अचूक नियोजन केल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. अब्राहम लिंकन एका गरीब शेतकऱ्याचे पुत्र होते. प्रत्येक टप्प्यातील अचूक नियोजनामुळे त्यांनी गुलामगिरी नष्ट केली आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे ते अध्यक्ष बनले. ते म्हणत, केवळ मला 6 तास द्या, एवढ्या वेळात मी झाड तोडू शकतो. 6 तासापैकी 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावेन. आळस तुमचे मन साशंक बनविते आणि ध्येय प्राप्तीपासून वंचित ठेवते. रोज 20 तास अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये डॉक्टरेट PhD केवळ 2.5 वर्षात पूर्ण केली. साधारण व्यक्तीला 2.5 वर्षाऐवजी 8 वर्षाचा काळ लागला असता. सातत्याने व शांतपणे काम केले तर यश वाजत गाजत येते. आत्मविश्वास हे मानवाने परिधान केलेले अत्यंत मौलिक लेणे आहे. तो आपला अंतरात्मा आहे. आत्मविश्वास धाडसाच्या शोधात असतो. सुभाषचंद्र बोस याने आत्मविश्वासाने आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. या दुर्गम आत्मविश्वासाचे सुभाषचंद्र बोस हे प्रतीक आहे. राग हा व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. माझ्या जीवन प्रवासात तो मी अनुभवला आहे. तुमचे मत मांडले नाही किंवा तुम्ही केलेल्या कार्याचा गौरव केला नाही तर राग येतो. पण राग हा काही अवगुण नाही. धमक्यांना मिळणारा तो प्रतिसाद असतो व तुमच्यावरील हल्ला थांबवू शकतो. रागाच्या अनेक छटा आहेत. तुमचे व्यक्तिमत्व सांभाळण्यास तो मदत करतो. राग नियंत्रित करणे हे मात्र आव्हान आहे. समाजासाठी आपण काय केले पाहिजे, हा मार्टिन लुथर किंग ज्युनियर याने विचारलेला प्रश्न आहे. ते स्वतःच उत्तर देताना म्हणतात, आपली क्षमा करण्याची क्षमता कायम असली पाहिजे, किंबहुना ती वृद्धिंगत झाली पाहिजे. यामुळे आपल्यातील तिरस्कार कमी होण्यास मदत होईल. आदर्श समाज लोकशाहीवर विश्वास ठेवतो आणि सर्वांना समान संधी देतो. माणूस जसा बरा किंवा वाईट, तसाच समाज सुद्धा बरा किंवा वाईट असतो. माणूस समाजास मार्गदर्शन करतो. म्हणून अरिस्टॉटलने मॅन इज अ सोशल ॲनिमल असे म्हटले आहे. अरिस्टॉटल म्हणतो,
सरकार जनसामान्याची सेवा करते. त्याच्या मते स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय यावर घटना लक्ष ठेवते. हे मी माझ्या 21 वर्षाच्या विधानसभेतील लोकप्रतिनिधी म्हणून अनुभवले आहे. मित्रहो, माझ्या जीवन प्रवासामध्ये मी निरनिराळ्या अनुभवांचा आस्वाद घेतला. आजूबाजूच्या जनतेमध्ये आणि विचारामध्ये बहुमोल सौंदर्य आहे. जीवन प्रवास फार छोटा आहे आणि तुमच्या बरोबर तुमच्या पाऊल खुणा पुसल्या जातात. माझा जीवन प्रवास ऐका आणि भरपूर आस्वाद घ्या.